100 दिवसात महायुती सरकारमधील एका मंत्र्याची विकेट गेली आहे। 6 महिने थांबा, आणखी एक विकेट जाणार असल्याचा दावा सुप्रिया सुळेंनी केला। आता सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणाकडे, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात। लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्याचे संकेत अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेत। लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती करणार पण बंद करणार नाही, अशी माहिती देखील अजित पवार यांनी विधानसभेत दिली आहे। त्यांची नावं कमी झाली आहेत, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं। हनुमान चालीसा पठण प्रकरणी माजी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या याचिकेवरील सुनावणी 17 एप्रिल पर्यंत तहकूब करण्यात आली आहे। राणा दाम्पत्याने दोषमुक्तीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। तांत्रिक कारणास्तव सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्या मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। बैठकीसाठी मनसेचे नेते, सरचिटणीस, मुंबईतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। उद्या संध्याकाळी 6 वाजता सावरकर सभागृह या ठिकाणी ही बैठक होणार आहे। तर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचं नियोजन या बैठकीमध्ये केलं जाण्याची शक्यता आहे। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं बांधकाम वेगानं सुरू आहे। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते पूर्ण होणं अपेक्षित आहे। त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। महानगरपालिकेचा पूल विभाग त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे।